गणपतीमध्ये तुम्ही फुलं उधळा, फक्त टीका लावायला तुम्ही तुमचा वापरू शकता. तो एक प्रकार आहे. डीजे हा प्रकार चालणार नाही, 100% चालणार नाही. तुम्ही कृपया करून मला गळ घालायची नाही कोणी, आणि आपल्या मंडळामुळे कोणाला त्रास होईल असंही कोणी वागू नये. आपल्या मंडळाचं डेकोरेशन करताना कुठल्या जाती धर्माचा अपमान होईल, कुठल्या जाती धर्माबद्दल द्वेष उत्पन्न होईल असं कोणीही आपलं डेकोरेशन करणार नाही. परंतु मला माहिती आहे मुंब्रा शहरामध्ये अतिशय हिंदू मुस्लिमचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. मी तर सांगतो की 125 कोटी लोकसंख्येमध्ये हे आपलं 12 लाख लोकसंख्येचं शहर टापवर असेल की 90% मुस्लिम 10% हिंदू, तरी पण आपल्यामध्ये भानगडी होत नाही. हे आदर्श मुंब्राचं एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे हे मी हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांना हे फार मोठं प्रमाणपत्र शासनाने द्यायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतो की हे शहर फक्त बदनाम झालेलं आहे, परंतु तसं नाही आहे. खूप चांगलं शहर आहे आणि लोक समजून घेतात. समजून घेण्याची पात्रता आहे लोकांमध्ये. हे बऱ्याच वेळा माझ्या असं लक्षात आलं की बरेच वाद आम्ही इथे मिटवून टाकतो. तर याच्यावरनं समजतं की आपलं मुंब्रा शहर खूप चांगलं शहर आहे. प्रत्येकाने आपल्या गणपती मंडळाची काळजी घ्या. बॅनरबाजी अशीच फालतूला करू नका. बॅनरमध्ये पण खूप पैसे खर्च होतात. एकच बॅनर लावा सगळ्या मंडळाच्या सभासदांचं. तुम्ही 50 बॅनर लावता, अध्यक्षाचं वेगळं, सेक्रेटरीचं वेगळं, परत कुठल्या तरी पक्षाबद्दल मला बोलायचं तरी ते, पण तुमच्या मंडळात एकच मोठं बॅनर लावा, संपलं. तुमच्या जेवढे मंडळ आहेत मुलांचे छोटे छोटे फोटो लावा, म्हणजे त्यांना पण बरं वाटतं की यार माझा फोटो लावला अध्यक्षांनी. मग तो जास्त काम करतो. नाईटला 2 दिवस थांबतो इच्छाऐवजी. दुसरी गोष्ट, कोणीही मिरवणूकमध्ये दारू पिऊ नका. दारू पिऊन जर गणपती बाप्पाला तुम्ही मानत असाल तर ते चुकीचं आहे. आपण सगळ्यात जास्त प्रत्येक गोष्ट आपल्या घरातली चांगली वाईट शुभ गणपतीच्या नावाने सुरू करतो. म्हणून जर गणपतीच्या विसर्जनला आपण दारू पिलं तर ते मला काय समाजाला वाईट वाटतं ते, आणि त्याच्यामुळे आपला समाज बदनाम होतो की अरे दारू पिऊन गणपतीची मिरवणूक करतात. तर सगळ्या मंडळाला विनंती, कोणी दारू पिऊन मिरवणूक काढू नये. कौसावाले उभं राहा. कौसाच्या तुमच्या मंडळाला मी सकाळी भेट दिली होती का दुपारी? मी आणि ACP साहेबांनी सकाळी. आपलं ठरलं होतं सगळं व्यवस्थित, आणि थोड्याशा कारणासाठी आपल्याला गालबोट लागला. बरोबर, कोणाला टाकलं तुम्ही जेलमध्ये? याच्यात कोण आहे? तर तुम्ही चांगलं राहा, लोक पण चांगले राहतील, तिथे कुठला वाद होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्यामुळे त्रास झालेला आहे, सामाजिक स्वास्थ्य खराब झालं होतं, तिथल्या लोकांचं स्वास्थ्य खराब झालं होतं, पोलिसांना त्रास झाला होता, परंतु त्याच्यात तुमचा काय संबंध नव्हता. ही गोष्ट तेवढी 100% खरी आहे. त्या गोष्टीपासून अलिप्त राहा. तशा माणसाला हाकलून द्या की जेणेकरून तो काय आपल्या मंडळात येऊन तमाशा करेल आणि आपल्या मंडळाचं नाव घेऊन पोरींची लफडे करेल, आपल्या मंडळाचं नाव घेऊन दादागिरी करेल, आपल्या मंडळाचं नाव घेऊन वर्गणी जमा करेल. असं करू नका देऊ, अशी खास तुम्हाला सूचना. बस अजून जर कोणाच्या काही सूचना असतील तर ACP साहेबांचं भाषण झालं, ACP साहेबांचं मार्गदर्शन झालं की मग तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. मी नसलो तर आमचे मुजावर साहेब आहेत, DA क्षीरसागर साहेब आहेत, EPI शिंदे आहे, PSI मेत्रे आहे, इथे तर भरपूर अधिकारी आहे. आम्ही तुम्हाला कधीही मदतीला उभे आहोत. कोणी कुठलाही थोडाही प्रॉब्लेम झाला लगेच मला वैरागीला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला फोन करायचा, साहेब इथे असा प्रॉब्लेम आहे. पण प्रॉब्लेम क्रिएट करू नका अशी मी सगळ्या मंडळांना पोलीस दलातर्फे सूचना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. पुढील मार्गदर्शन माननीय ACP साहेब करतील आपल्याला. आज आपण सर्वजण या ठिकाणी गणेश उत्सवाच्या पूर्वतयारीसाठीची जी मीटिंग आहे त्यासाठी जमलेलो आहोत. या मीटिंगसाठी उपस्थित असणारे मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तायडे साहेब, आमचे सहकारी मुजावर साहेब, सावंत साहेब, दिव्याचे अधिकारी क्षीरसागर साहेब, सर्व पोलीस स्टाफ आणि या ठिकाणी जमलेले सर्व गणेश भक्त आणि मित्रांनो, खरं तर आजची मीटिंग किंवा तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर 20 वर्षापूर्वीचं ज्या पद्धतीने आम्ही गणपती बसवायचो त्या आठवणी ताज्या झाल्या.
पहा, गणपती हा जो उत्सव आहे तो उत्सव एक वेगळा उत्सव आहे हिंदू सणांमध्ये. गणपती उत्सव किंवा गणपती याची पूजा का करतो, बराच वेळा उत्सव साजरा करताना आपल्याला माहीत नसतं किंवा 10 दिवस आपण विचारही करत नाही. तायडे साहेबांनी आता ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्येच बरेचसे असे प्रश्न आहेत जे तुम्ही आपल्या मनाला विचारायला पाहिजेत की आपण हे केलं तर खरोखर आपण त्या गणपतीची पूजा केली का. आपण जर दारू पिली आणि खरोखर त्या ठिकाणी जर शेवटच्या दिवशी गणपतीला विसर्जन केलं तर ते देवाला आवडेल का, असा एक प्रश्न आपल्या मनाला विचारायचा. आपण जर मोठ्या आवाजात साऊंड लावला किंवा डीजे लावला म्हणूया, त्यांनी जर एखाद्या आजारी माणसाला हार्ट अटॅक आला आणि तो गेला तर खरोखरच आपली पूजा सफल होईल का. आपण जर मोठा पेंडॉल लावला आणि रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला किंवा लोकांना जाण्या येण्यासाठी अडचण होत असेल तर खरोखरच आपली पूजा देव मान्य करेल का. असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं जेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळायला लागतील त्यावेळेस म्हणायचं की खरोखर आपली पूजा जी आहे ती सफल होणार आहे. म्हणजे मला म्हणायचं हे की आपण ती गणपती उत्सव साजरा करताना एक इव्हेंट म्हणून साजरा न करता अगदी भक्तिभावानं जर साजरा केला तर त्याच्यातून खूप चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. मी सुरुवातीला चांगल्या गोष्टी सांगतो आणि नंतर साहेबांनी सांगितलेल्या ज्या सूचना आहेत त्याच्यावर येतो. चांगल्या गोष्टी म्हणजे पहा, या सणांमध्ये नवीन नेतृत्व पुढे येतं. बरोबर, जो मुलगा 4 चौघात जास्त बोलत नसतो तोही गणपती उत्सवात समोर येऊन बोलायला लागतो. गणपती उत्सवाच्या ह्या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये आपण वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम ठेवतो, त्याची अरेंजमेंट करतो. आणि कधी 4 मित्र किंवा 5 मित्र सोडून आपण न भेटणारे 20, 25, 30, 40, 50 जेवढे काही मेंबर असतील तेवढे सगळे एकत्र येऊन आपण बोलायला लागतो. आजकालच्या काळात मोबाईल, व्हॉट्सॲप आणि फेसबुकमुळं जे बोलणं बंद झाले ह्या काळात कदाचित आपण थोडं जास्त बोलत असेल. 10 दिवसात तुम्ही जर विचार केला एकमेकांशी आपण जास्त बोलतो. अरे चला इकडं जायचं आहे, आज यांच्याकडून वर्गणी गोळा करायचे, अशा पद्धतीचा गणपती घ्यायचा आहे, त्याला अशी आरज करायचे. हे काही चांगले मुद्दे आहेत. याच्यातून काही वाईट मुद्दे निघतात. विसर्जनाच्या मध्ये काहीतरी भांडणं होणार, दारू पिल्यावरून भांडणं होणार, त्या ठिकाणी मंडळाच्या जे काही मंडप आहे त्या ठिकाणी बॅकस्टेजला पत्ते खेळताना पोलिसांची रेड होणार, ध्वनी प्रदूषण झालं त्याच्यामुळे पोलीस कारवाई करणार. ही कारवाई झाल्याच्यानंतर किंवा गुन्हे दाखल झाल्याच्यानंतर मग तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनला गेल्याच्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन बरोबर भेटणार नाही, तुमच्यावर गुन्हा असल्यामुळे तुम्हाला पासपोर्ट भेटणार नाही, कंपनीमध्ये काम भेटणार नाही. हे त्याचे वाईट परिणाम आहेत. आणि दुसऱ्या बाजूने मला असं सांगायचं आहे, आता तुम्ही सगळेजण पाहिले तर बऱ्यापैकी 20-25 तरुण आहेत. एकदा तुम्ही 30-35 म्हणजे माझ्या एवढ्या वयाचे झाल्याच्यानंतर आपण तेवढ्या हिरिरीने भाग घेतो का? घेत नाही. याचं उदाहरण म्हणजे आता 30-35 फक्त 5-7 लोक आलेले आहेत, बाकी सगळे तुम्ही 20-25 आहेत. एकदा संसार चालू झाला किंवा एकदा कुटुंबाची जबाबदारी पडल्याच्यानंतर आपण थोडंसं बाहेर जातो आणि मग त्या मंडळाच्या पुढून जाताना आपण पाहतो की अरे मी पण या ठिकाणी आम्ही गणपती साजरा करायचो, आमचे 5 मित्र असायचे आणि आता तुमची जागा त्यावेळेस दुसऱ्या मित्रांनी घेतलेली असायची. बरोबर, तर तुमच्या मनात कुठंतरी त्यावेळेस अजून 10 वर्षांनी ही भावना पाहिजे की आम्ही जो काही गणपती उत्सव 4, 5, 10 वर्ष साजरा केला तो शांततेमध्ये केला. आता ज्या मंडळांना बक्षिसं भेटलेली आहेत ते बक्षिसं उद्या किंवा ही लोक जेव्हा 30-35-40ची होतील तेव्हा त्या मुलांना सांगतील अरे नीट करा, आम्ही आमच्या वेळेस पहिला नंबर मिळवलेला आहे किंवा आम्ही आमच्या वेळेस उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं आहे आणि तुम्ही काय साजरा करताय. हे 30-35 तुम्ही ज्यावेळेस 50 वर्षाचे होसाल तेव्हा तुम्ही त्या लोकांना सांगताल अरे नीट करा, आम्ही आमच्या काळात असं केलं होतं. तर तेच जर तुमच्यावर केस झाली असेल तर ती मुलं काय म्हणतील, काका किंवा दादा तुम्ही गप्प बसा, तुम्ही तुमच्या अंगावर केस घेतलेले आहेत आणि आम्ही आता शांतपणे करतो आहोत. म्हणजे असा थोडासा विचार करून तुम्ही हा गणपती उत्सव साजरा करा. मुंबऱ्याचा हा माझा पहिलाच गणपती उत्सव आहे, परंतु मला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर आपला गणपती उत्सव जो आहे तो आपण शांततेने साजरा करतो आणि कोणताही प्रॉब्लेम होऊ न देता साजरा करतो. याच्यामध्ये जशा साहेबांनी सूचना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला 2-3 सूचना ॲड करायच्या आहेत. आपल्या प्रत्येक गणपती मंडळ जे आहे त्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे आणि तो फक्त गणपती काळामध्ये ॲक्टिव्ह असेल, नंतर तो आपण बंद करून टाकणार आहे. गणपती उत्सव काळात हा ग्रुप ॲक्टिव्ह करायचा, त्याच्यामध्ये सिनियर साहेब, पोलीस स्टेशनचे अधिकारी, ACP आणि DCP साहेब असे सर्वांना त्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड करायचं आहे.
आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे गणपतीचे जे काही फोटोग्राफ्स असतील किंवा तुमचे आरास असेल ज्याचे फोटोग्राफ्स असतील किंवा तुम्ही जे काही सामाजिक उपक्रम राबवले त्याचे फोटोग्राफ असतील किंवा माहिती असेल ते तुम्ही त्या शेअर करू शकाल. कारण प्रत्येक मंडळापर्यंत इथला अधिकारी पोहोचेलच असं नाही. तुमची ती माहिती या ठिकाणी आमच्यापर्यंत येईल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर अजून वाटलं की अजून काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा असं यांची भांडणं होण्याची शक्यता आहे तेही तुम्ही टाकू शकता किंवा त्या ऑफिसरला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही हेही टाकू शकता की आमच्याकडे आता 25 तारखेला जर साहेबांनी सांगितलं किंवा 26 तारखेला हे 2 स्वयंसेवक दिवसासाठी असणार आहेत, हे 2 स्वयंसेवक रात्रीसाठी असणार आहेत. तर ते ग्रुपवर आल्याच्या नंतर जेव्हा आम्ही व्हिजिटला त्या ठिकाणी येऊ आम्हाला कोणते रेकॉर्ड बघायची गरज नाही. आम्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बघू, हां हे मंडळ, त्या मंडळाचा ग्रुप ओपन केल्याच्यानंतर हा आज कोण, हे 2 लोक आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही नाव आणि नंबर देणार, आम्ही डायरेक्ट त्या नंबरवर त्याला कॉल करणार, अरे तू इथं दिसत नाही कुठं आहे. म्हणजे अशा पद्धतीची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. हे जर केलं तर आपलं निम्मं काम सोपं होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की आपली सुरुवात होते गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना किंवा आपण जेव्हा घेऊन येतो तेव्हापासून. म्हणजे मी प्रत्येक याच्यात 2-2 भाग करतो एकदम शॉर्टमध्ये, बराच वेळ झालेला आहे. गणपती जेव्हा आपण घेऊन येतो त्यावेळेस आपण काय करतो, वाजत गाजत घेऊन येतो बरोबर, आणि आणून प्रतिष्ठापना करतो. वाजत गाजत किंवा डीजे लावून घेऊन आल्यापेक्षा तुमच्याच एरियातलं एखादा जर बुजुर्ग माणूस असेल किंवा वृद्ध माणूस असेल, ज्येष्ठ माणूस असेल, त्याच्या हस्ते जर तुम्ही गणपतीची जर प्रतिष्ठापना केली तर तुमच्या मनाला ते जास्त समाधान देणार असेल. अशा प्रत्येक ज्या ज्या गोष्टी तुम्ही करता किंवा प्रत्येक दिवशी तुम्ही पूजा करता, आरती करता, त्या दिवशी तुम्ही तुमच्या एरियातले जे ज्येष्ठ नागरिक असतील, एकटे राहणारे नागरिक असतील, अशा लोकांना जर बोलवलं तर ते पण फायदेशीर होणार आहे. दुसरी मला या ठिकाणी जे बक्षीस आहे त्याबद्दल मला सांगायचे जे काही 4-5 मुद्दे मला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. विसर्जनाच्या बाबतीमध्ये साहेबांनी सांगितलं की बऱ्याच वेळा विसर्जनामध्ये आपण नाचतो किंवा बराच प्रॉब्लेम होतो. तर माननीय सीपी साहेबांनी याच्या संदर्भात एक सूचना केलेली आहे. आपण जर कृत्रिम तलाव आपल्या एरियामध्ये जर तयार केले, ते TMC आपल्याला तयार करून देणार आहे. सपोज 20-25 मंडळांनी जर ठरवलं की आम्हाला गणेश मूर्तीचं विसर्जन जे आहे ते कृत्रिम तलावात करायचे किंवा आपल्या जवळच्या तलावात करायचे, तसं तलाव TMC करून देणार आहे. तुम्ही ते जर ठरवलं तर ते एक चांगली हे असणार आहे की नेहमी आपण, म्हणजे हा जो विसर्जनाचा संपूर्ण जो खर्च आहे किंवा त्याच्यामुळे होणारे जे काही इतर त्रास आहेत ते सुद्धा आपल्याला कमी होऊ शकतील. मूर्ती बऱ्याच वेळा किंवा 99% ज्या आहेत त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात बरोबर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळं प्रदूषण होतं. त्याच्याऐवजी आपण शाडूची मूर्ती जर बसू शकलो तर त्याच्यावरही आपल्याला विचार तुम्ही करू शकता. किंवा दुसरं एक सांगतो, आम्ही आमच्या गावामध्ये जेव्हा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करायचो, एक मोठी मूर्ती आम्ही आणलेली आहे आणि ती म्हणजे आमच्या लहानपणापासून आता जरी गेले तरी तीच मूर्ती असते. फक्त एक छोटी मूर्ती जी आहे ती त्या गणेश मूर्तीच्या समोर ठेवली जाते आणि विसर्जनाला त्या मोठ्या मूर्तीबरोबर ते छोटी मूर्ती असते आणि शेवटी विसर्जन त्या छोट्या मूर्तीचं केलं जातं. आणि ती मोठी मूर्ती पुन्हा कोणत्या तरी मंडळाच्या सदस्याच्या घरी ठेवली जाते आणि पुन्हा पुढच्या वर्षी काढली जाते. असं जर केलं तर आपले पैसे पण वाचतील आणि म्हणजे तीच मूर्ती आपण 10 वर्षांनी 15 वर्षांनी सुद्धा त्या मूर्तीत आपण आपलं बालपण शोधू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही काही चेंज करता आला तर करू शकता. ह्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी तुम्ही सर्वांचे नंबर तुमच्याकडे नसतील तर नंबर घ्या, साहेबांचे नंबर घ्या, वैरगणी जर तुम्हाला सर्वांना नंबर देतील आणि व्हॉट्सॲप ग्रुप मात्र सर्वांनी ॲक्टिव्हेट करायचा आहे. माझ्याकडच्या सूचना आहेत त्या संपल्या आहेत. याच्यानंतर आपल्याला जर काही सूचना करायच्या असतील त्या कराव्यात. धन्यवाद. मित्रांनो, तुमच्या सूचना आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहेत. तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगा, आपण त्या इथे सॉल्व्ह करून देऊ. तत्पूर्वी मी तुम्हाला 3 सूचना, साहेबांनी एक उदाहरण दिलं त्यातलं माझं एक रिअल उदाहरण सांगतो. आणि महत्त्वाची एक सूचना राहिली होती की प्रत्येक मंडळाने, आता जेवढे अध्यक्ष आहेत तेवढ्यांना सांगतोय, तुम्हाला एक 3रा डोळा तयार करायचा आहे. तुमच्या प्रत्येक मंडळामध्ये काय पाहिजे, CCTV कॅमेरे पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विषय होता, मी तो विसरला होता ना मी. तर तुमच्या मंडळामध्ये CC कॅमेरे पाहिजेच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. कारण हा 3रा डोळा आहे. जर हा तुमचे 4 स्वयंसेवक आणि 2 पोलीस 6 लोक असले तरी हा एकटा डोळा 10 ते 15 लोकांचं काम करतो. कृपया करून आपल्या प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी
2 पैसे खर्चामध्ये कमी करा, परंतु सीसी कॅमेरे लावून घ्या, ही नम्र विनंती. जे मंडळ लावणार नाही त्यांना आम्ही नोटीस देणार 100%. साहेबांनी सांगितलं की बाबा आता आपण एक मला रिअल उदाहरण सांगतो तुम्हाला की बऱ्याच मंडळाला अशा ध्वनी प्रदूषण किंवा नाचण्याच्या किंवा दारूच्या केसेस होतात. तुम्हाला पासपोर्टच्या वेळेस नोकरीच्या वेळेस मोठा प्रॉब्लेम होतो. त्यातलं एक उदाहरण, जिवंत उदाहरण सांगतो मी. मलकापूरला PI होतो आणि एक मुलगा PSI ची परीक्षा पास झाला. एकदम मस्त खुशीत आला, मला पेढे घेऊन आला मस्त. आणि मग त्याचं व्हेरिफिकेशन आलं पोलीसकडे. ज्यावेळेस व्हेरिफिकेशन आलं मित्रांनो, तर त्याच्यावर अशीच एक गणपतीची केस होती आणि त्या एक केसमुळे त्याचं जीवन बर्बाद झालं आणि तो त्या PSIच्या ट्रेनिंगमधनं परत घरी आला. किती वाईट परिस्थिती आहे. त्यात मी त्याला आयडिया दिली, जर आम्ही त्या फिर्यादीला वगैरे बोलून कॉम्प्रोमाइज करून लगेच निकाल लावून घेतला एका दिवसात. तर आपल्याला ह्या गोष्टीची आपल्या जीवनावर काय परिणाम होईल याचं आपल्याला भान नसतं. दुसरी गोष्ट, रिअल गोष्ट, आम्ही जळगावला 25 पैसे जमा करतो गणपती. त्यात एक वकील होते भोळे. तर त्या भोळे वकिलांना आम्ही वकील म्हणून 1 रुपया मागितला तर आम्हाला त्यांनी 25 पैसे दिले होते. आम्ही त्यात घेतले नव्हते. आणि साहेबांनी सांगितले की आज आमच्या मंडळात अजूनही ती मोठी मूर्ती आहे. तसंच आम्ही जळगावच्या पोलीस लाईनीमध्ये एक मोठी मूर्ती एक रूममध्ये ठेवायचो आणि छोटी मूर्ती विसर्जन करायचो. आणि आता माहीत नाही कारण लाईन पण तुटली, तर ती मोठी मूर्ती आम्ही 10 वर्ष तरी सांभाळली होती. हे एक मूर्तीचा पण आपला खर्च वाचतो आणि विसर्जनामध्ये अडथळे येत नाही. तर मोठी मूर्ती असते, तुमच्या वायरिंगचा प्रॉब्लेम, ट्रॉफिकचा प्रॉब्लेम, टर्निंगचा प्रॉब्लेम, ट्रकमध्ये बसत नाही, उचलताना प्रॉब्लेम आणि त्याला विसर्जन करताना प्रॉब्लेम, हे महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे. विसर्जन 10 वाजेच्या आतच होईल. आपण का अडतो? नाही 11 वाजे करून आज तर 12 वाजेपर्यंत आहे. कशासाठी? अरे 10ला करा, घरी जा, जेवण करा, आंघोळ करा, जेवण करा, एक ग्रुप मिटिंग घ्या, आपल्या 10 दिवसाचे काय झालं ते ठरवा. म्हणजे हा जो एकेखोरपणा आहे की नाही आज 11पर्यंत, आज 12पर्यंत, पण ते सामाजिक बांधिलकी एक नियमच लावून घ्या. आता 10 नंतर हा विषय संपवून टाकायचा बाबा, की जेणेकरून आपणही वेळेत घरी पोहोचणार, आपले आई वडील भाऊ बहीण बायको हे सगळं, मग त्यांना पण एकदम आरामशीर वाटतं. अरे नाही आज माझे पती वेळेत आले, विसर्जन पण शांततेत पावडलं, माझा मुलगा आता वेळेत आला, विसर्जन शांततेत झालं. हा वेगळा आनंद घरच्यांना मिळतो. तो आनंद जर आपण लेट झाला तर ते नेहमी टेन्शनमध्ये, अरे राजू अजून आला नाही, माझे मिस्टर अजून आले नाही, अरे काका अजून आले नाही. हा बघा प्रत्येकाच्या घरात हा विषय होतो का नाही? तर हा तुमच्यासारखा आम्ही पण होतो, आमचे मंडळ होतं, म्हणून हा थोडा अनुभवाचा बोल तुम्हाला सांगितला. तुमच्या काय अडचणी असतील तुम्ही येऊन बोलू शकता. तुमच्या बोलण्यानंतर मुजावर साहेब तुम्ही समारोप करून द्यायचा. एक ज्याला अडचणी असेल त्यांनी येऊन सांगा. मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, त्यांचे स्वतःचे अनुभवाचे बोल आपल्याला सांगितलेले आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की यावेळी दरवर्षीसारखा यावेळेचा गणेशोत्सव देखील शांततेनं पार पडेल. आणि पोलिसांनी ज्या आपल्याला सूचना केलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण आखणी करणार आणि पूर्ण कार्यकाळात या पोलिसांना सहकार्य कराल असं मला आपल्याकडून पूर्ण खात्री वाटते. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला त्याबद्दल मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वतीनं मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.